नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याची जे शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते अशा 6व्या हप्त्याची तारीख आता फिक्स झालेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एका प्रपत्राद्वारे ही तारीख फिक्स करण्यात आलेली आहे। सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात आता या दिवशीपासून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता हा वितरित केला जाणार आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आपण या प्रपत्राद्वारे बघूया। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, असेच अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी हे पत्र एक देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता निधी वितरणाबाबतचं हे पत्र आहे। यामध्ये काय देण्यात आलेलं आहे बघा। आता शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे PM किसान योजना माहे फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली आहे। या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास म्हणजेच पती पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये यांना 2000 प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात प्रतिवर्षी रुपये 6000 त्यांच्या आधार व DBT संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये लाभ जमा करण्यात येत आहे। माननीय पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात सन 2023-24 पासून राज्यात राबविण्यात येत आहे। या योजनेमध्ये PM किसान योजनेच्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6000 रुपयांच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी 6000 रुपयांची भर घालत आहे। त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत 12000 रुपये प्रतिवर्षी लाभ अदा करण्यात येत आहे। माननीय पंतप्रधान महोदयांच्या शुभ हस्ते दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला होता। आता आज अखेर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 5 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत। राज्यातील 90.86 लाख म्हणजे 90,86,00,000 शेतकरी कुटुंबांना जवळपास रुपये 8961.31 कोटी एवढा लाभ आधार व DBT संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आलेला आहे। माननीय पंतप्रधान महोदयांच्या शुभ हस्ते माहे डिसेंबर 2024 ते माहे मार्च 2025 या कालावधीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। या हप्ता वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण 92,89,00,000 शेतकरी कुटुंबांना रक्कम 1967.12 कोटी निधीचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त त्यानंतरही केंद्र शासनाने PM किसान योजनेअंतर्गत एकूण 65,047 लाभार्थींना लाभ अदायगीने नियोजन केले आहे। त्यानुसार राज्यातील 93,26,00,000 शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6व्या हप्त्याचा सुमारे रक्कम 2169 कोटी लाभ आधार DBT संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे। या ठिकाणी या प्रपत्राद्वारे सांगण्यात आलेलं आहे की 6वा हप्ता जो आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता हा 2169 कोटी रुपयांचा लाभ सर्व सक्रिय DBT संलग्न बँक खात्यामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। आणि आता तारीख काय आहे ती बघून घ्या। बघा, या ठिकाणी तारीख देखील देण्यात आलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचे 93,26,00,000 शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून बघा, उद्यापासून म्हणजेच उद्या शनिवार आहे, उद्यापासून 93,26,00,000 शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे। म्हणजे उद्याची तारीख फिक्स आहे। या अंतर्गत 2169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व DBT संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे, असं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जे लाभार्थी अनेक महिन्यांपासून 6व्या हप्त्याची वाट बघत होते अशा 6व्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे। उद्यापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।